ज्या वेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला एक शेतकरी आपल्या घरामध्ये असणारा आपल्या गोठ्यामध्ये असणारा बैल घेऊन विकायला निघतो आणि हा बैल विकायला घेऊन निघालेला असतो आणि त्यावेळेला त्याच्या पत्नीने सांगितलं असतं की चांगले पैसे घेऊन या, दुष्काळ पडला आपण त्याला पोसू शकत नाही, परंतु चार पैसे आले तर पुढच्या काळापर्यंत आपल्याला पुन्हा एखादा बैल घेता येऊ शकतो. परंतु त्या बैलाला त्या शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड प्रेम करून वाढवलेला असतं, त्याला जीव लावलेला असतो आणि त्या वाढवलेला तो बैल मात्र त्यावेळेला त्या वाढवलेला बैल असतो आणि तो विकायची वेळ येते, त्या बाजारामध्ये जात असतो. बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला विचारतात की ह्याची किंमत किती, त्यावेळेला तो सांगत असतो की 50,000 रुपये. 50,000 रुपये सांगितल्यावर दुसरा प्रश्न तो विचारत असतो त्या घेणाऱ्या व्यक्तीला की तुम्ही तंबाखू खाता का. आता तंबाखू खाता का असं म्हटल्यानंतर पुढचा माणूस म्हणतो नाही खात. त्यानंतर 50,000चं गिराईक जातं, त्यानंतर एक दोन गिराईक जातात, त्यानंतर एक जण येतो 40,000चं गिराईक असतं आणि त्या व्यक्तीला हा विचारतो की तुम्ही तंबाखू खाता का. त्यावेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकरी विचारतो की तो म्हणतो, तिथं असणारा दुसरा विकत घेणारा शेतकरी सांगतो की हो मी तंबाखू खातो. तर हा व्यक्ती 50,000ला विकला जाणारा बैल 40,000ला विकतो. पण हा प्रश्न विचारत असतो तुम्ही तंबाखू खाता का. त्यावेळेला तो हो म्हणतो म्हणून हा स्वतःचा 10,000 रुपयाचा तोटा करून तो बैल विकून टाकतो. गोष्ट काय होती की हा माणसानं स्वतःचा तोटा केलेला होता, परंतु ह्या मागचं रहस्य असं होतं की त्यानं सांगितलं, घरी आल्यावर पत्नीला हा सगळा प्रसंग सांगितला. त्यावेळेला पत्नी म्हणली तुम्ही खूप चुकीचं वागला. त्यावेळेला तो सांगतो की ज्या वेळेला तंबाखू खाणारा मालक असेल ना, ज्या वेळेला माझा बैल ज्या वेळेला नांगराला झुंपलेला असेल त्यावेळेला त्याला तंबाखू खाण्याची तल्लफ त्या मालकाला होईल आणि मालक जरा थांबल त्यावेळेला त्या बैलाला विश्रांती मिळेल. म्हणजे विचार करा की त्यागामध्ये असणारा आनंद फार मोठा असतो.